इतके ट्रोलिंगचे मेसेज झाले होते, मी रडायला लागलो. तेव्हापासूनच एक इंटरेस्ट यायला लागला होता. ऍक्ट्रेस आपल्यासाठीच काम करतात, आपण वाटेल तसं बोलतो. भांडण होता होता राहिलो. मी गाडी फुटपाथवरनं चालवते, तुम्ही रस्त्याने चाल. श्रुती एक चांगली मुलगी आहे. त्यांनी माझी साथ द्यावी, मी त्याची साथ. आई फॅन आहे तर मग तुम्ही कसं ओळखता मला? तुम्हाला जर भारताचं भविष्य घडवायचं असेल तर बालवाडीमधल्या टीचर्समध्ये इन्व्हेस्ट करा. नमस्कार, मी विनोद सातव. वुमन की बात या आपल्या आरपार यूट्यूब चॅनलवरच्या स्पेशल प्रोग्राम मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण प्रत्येक एपिसोड मध्ये एका कर्तृत्ववान स्त्रीला भेटत असतो, तिच्याशी गप्पा मारत असतो. आज अशीच एक माझी अतिशय लाडकी, अर्थात सगळ्याच प्रेक्षकांची अतिशय लाडकी अशी एक कर्तृत्ववान अभिनेत्री आपल्याला भेटायला आलेली आहे आणि आपण तिच्याशी आर पार गप्पा मारणार आहोत. तर कुठलीही भीडभाड न ठेवता नेहमी बोलणारी आणि आपल्या मतांशी अतिशय ठाम आणि स्पष्ट, अतिशय आरपार अशी असणारी श्रुती मराठे. श्रुती, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. वुमन की बात मध्ये आज आपण श्रुती मराठे की मन की बात काय असणार आहे आपण चर्चा करणार आहोत. श्रुती, कशी आहेस तू? मी मस्त. तू कसं आहे? मी एकदम हॅपी. हे बघा, हे अशी श्रुती. वुमन की बात हा जो शो आहे, या शो मध्ये एक स्त्री म्हणून तुझ्याशी गप्पा मी मारणार आहे. आणि तू स्त्री म्हणून उत्तर नाही दिली तरी चालेल, कारण मी तुला ओळखतो. तू कशा पद्धतीने बोलते, चांगलं आहे का वाईट आहे मला कळत नाही, मी तुला ओळखतो. एक गंमत अशी आहे की 3 प्रकारच्या ओळखी असतात. एक, मी तुला ओळखतो. दुसरं, तू पण मला ओळखतेस. आणि तिसरं, मी तुला ओळखू नये. तर तसं मी तुला ओळखू नये. चांगल्या अर्थाने श्रुतीची मतं फार भन्नाट आहेत आणि अतिशय आरपार आहेत. आपण श्रुतीशी गप्पा मारायला सुरुवात करूयात. श्रुती, तू आरपार चॅनल बघतेस का? म्हणजे ह्या तुझा असल्यामुळे मला तर आई ग आज श्रुती मला जबरदस्त, म्हणजे श्रुतीची पहिली बॅटिंग 1 लव झालेलं आहे. सर श्रुती, तू म्हणजे एकांकिकेत काम केलेस, तू कमर्शियल नाटकातही काम केलेस, तू सिनेमात तर काम करतेसच आणि तू टीव्ही सिरियल पण केलीस. म्हणजे सगळीच माध्यमं, मराठीतली आणि इतर भाषेतली. तर आपण वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारूया. तर तू रमलीस कशामध्ये? म्हणजे एकांकिका तुझी तर खूपच गाजली होती. हो, तदैव लग्नम नावाची एकांकिका केली होती, जी प्रवीण तरडे यांनी डिरेक्ट केली आणि ती 2004 का 5 साली केली होती. अगदी तू शाळा कॉलेजमध्ये होते तेव्हा केली होती. पण तेव्हापासूनच एक इंटरेस्ट यायला लागला होता की मला या फील्डमध्येच काहीतरी करायचं आहे. मग नाटक केलं, मग मुंबईत शिफ्ट झाले, मग इतर गोष्टी घडत गेल्या. हा इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा ह्या गप्पा आपण जसं नेहमी बोलतो तसंच करूया. अगदीच. मला असं वाटतं की तू जितक्या तुझ्या म्हणजे तमिळमध्ये तू काम केलंयस, तेलुगूमध्ये पण केलंयस? तेलुगूमध्ये आत्ता करते, पण आधी तमिळमध्ये सगळ्यात जास्त. तमिळमध्ये तू काम केलंयस आणि अगदी सुरुवातीला, म्हणजे खूप वर्ष झाले त्या गोष्टीला, त्यावेळेला श्रुती मराठे एकदम चब्बी श्रुती. आणि तू एकदम साऊथ मध्ये त्यावेळेला एकदम बोल्ड बिंदास ऍटिट्यूड मध्ये गेलीस. म्हणजे खरं तर म्हणजे तू खूपच धाडस तुझं आहे. ते मला अजूनही आठवत आहे. 2012 मध्ये माझी मालिका आली होती राधाई बावरी. तर त्याच्या आधी मी तमिळ फिल्म्स केल्या होत्या. त्यातली एक फिल्म खूप गाजली होती कारण मी त्यात बिकिनी घातली होती. अच्छा. आणि सो तेव्हा आत्ता जशी साऊथ इंडस्ट्री आहे, ते म्हणजे साऊथ आणि आपल्यामधली कनेक्टिव्हिटी खूप आता कमी झालेली आहे. कारण ते हिंदी मराठीमध्ये पण डब होतात आणि OTT मुळे आपल्याला आता सगळीकडे दिसतात, किंवा थिएटरमध्ये सुद्धा तुम्ही जर बघायला गेलात तर सबटायटल्स असतात. पण हे 10-15 वर्षापूर्वी असं नव्हतं. सो तेव्हा मी जी ती फिल्म केली होती ज्यात बिकिनी घातली होती, एक तर मी नवीन होते, कुठल्या गोष्टी करायच्या नाही करायच्या किंवा काय पद्धतीने तिथे केल्या जात आहेत, शूट कशा केल्या, त्याचं कसलंही भान नव्हतं. पण आज सुद्धा म्हणजे आज मी तो बिकिनीचा सीन केलाय म्हणून अरे बापरे मी काय केलं असं नाही वाटत. आय एम स्टील ओके विथ इट. पण मला अजूनही आठवते की ती फिल्म केली 2010 मध्ये. तेव्हा खूप लोकांना मी बिकिनी घातली होती किंवा मी तमिळमध्ये काम केलं आहे एवढं काही फार लक्षात आलं नव्हतं. 2012 मध्ये जेव्हा राधाई बावरी मालिका गाजली
आणि जेव्हा अनेक लोक श्रुती मराठे गुगल करायला लागले तर पहिला फोटो हा माझा बिकिनीचा यायला लागला. आणि तेव्हा मी इतकी ट्रोल झाले होते त्याच्यासाठी, इतकी म्हणजे राधा ही ब्रावरी आणि अशा अनेक गोष्टी तेव्हा केल्या होत्या. पण हे म्हणजे प्रेक्षकांच्या शुभेच्छा किंवा प्रेक्षकांचं कौतुक वाचलं की आपल्याला आनंद होतो. पण ज्या वेळेला प्रेक्षक असे ट्रोल करतात किंवा चुकीच्या पद्धतीनं काही मेसेजेस करतात त्याचा त्रास होतो का? खूप जास्त त्रास होतो. म्हणजे आता तर मला असं वाटतं आय एम स्टील यूज टू इट नाव. म्हणजे आता मला ऍटलिस्ट एवढं तरी कळतं की कुठली कमेंट सिरियसली घ्यायची किंवा कुठली नाही घ्यायची. सो 10-15 वर्षापूर्वी जेव्हा आपण काम जस्ट सुरुवात केली असते तेव्हा आपण जे काही करतो ते आपण अगदी मनापासून करतोय किंवा आपलं बेस्ट देऊन करतो असं नेहमी वाटत असतं. त्यामुळे वी आर नॉट रेडी फॉर ट्रोल्स. तर ते खूप जास्त लागतं. म्हणजे मला अजूनही आठवतंय राधाई बावरी जेव्हा मी मालिका केली होती तेव्हा मी किती जाडे याच्यावरनं ट्रोल केलं होतं. तेव्हा माझे बिकिनी फोटो सापडले गेले होते, गुगलवर दिसले होते, त्याच्यावरनं ट्रोल केलं होतं. आय वॉज नॉट रेडी फॉर इट. मला अजूनही आठवतंय पहिला एपिसोड झाल्यानंतर आपण अनेक वेळा लोकांच्या प्रतिक्रिया बघण्यासाठी आपण सोशल मीडियावर जातो आणि बघतो काय, आणि त्याच्यावर इतके ट्रोलिंगचे मेसेज झाले होते, मी रडायला लागले होते. आणि मला असं की का म्हणजे इतकं वाईट का. पण हेच म्हणजे एका पॉइंट नंतर मग जशी जशी मालिका लोकांना आवडायला लागली तसं खूप प्रेम पण दिलं, पण त्याची सुरुवात ही ट्रोलिंग. पण तुम्ही सातत्यानं काम करत राहिलात तर वाईटावर चांगल्याची झालर येते ना. डेफिनेटली. वा, मस्त ना. अगदीच पटलंय मला. पटलंय ना. पण तरी तुझं बोल्ड अंदाज जो आहे, सी तुझ्यामध्ये एक बोल्ड अपील आहे. ऑफकोर्स दिग्दर्शकाला, निर्मात्याला ते दिसत असेल म्हणूनच तुला असे रोल येत असतील. इट्स अ कॉम्प्लिमेंट फॉर यू, कॉम्प्लिमेंट टू यू की ठीक आहे तू बोल्ड, तुझा अंदाज चांगला दिसतो आणि तू तशा भूमिका केल्यास, पण त्या भूमिकेची गरज होती म्हणून केल्यास. तू मराठीत पण केल्यास. तप्तपदी तुझा सिनेमा फॅन्टॅस्टिक टेकिंग होतं त्याच्यामध्ये, त्यात पण ते तुझं कॅरेक्टर होतं, त्याची ती गरज होती म्हणून तू केलीस. पण त्याचबरोबरीने तू इतर कामं पण केलेली आहेस. राधाई बावरी मधून तुझी जी शेड होती संपूर्ण पांढऱ्या कपड्यांमध्ये तू असायचीस, मग तुझ्या आयुष्यामध्ये सौरभ ते कॅरेक्टर त्याचं आलं होतं आणि मग तुझं आयुष्य कलरफुल झालं होतं. तसं खऱ्या आयुष्यामध्ये असं तुला वाटतं ते कॅरेक्टर होता, पण खऱ्या आयुष्यामध्ये स्त्री म्हणून श्रुती मराठेला काय वाटतं की एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये एखादा पुरुष यावा लागतो तेव्हाच त्याचं आयुष्य कलरफुल होईल? मला नाही असं पर्सनली वाटत. म्हणजे तो काय उद्देशाने तुमच्या आयुष्यात येतोय ह्याच्याबद्दल तुम्ही खूप क्लिअर असायला लागतं. मला असं वाटतं नोबडी कॅन कम्प्लीट यू अदर देन युअर सेल्फ. वा. आणि कोणीतरी तुमचं आयुष्य असं छान सर्कलमध्ये कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला पुरुषाची गरज नसते. मला जर एका पुरुषाची गरज किंवा लग्न करावं असं वाटलं की एक नवरा माझ्या आयुष्यात मला हवासा वाटला तर एक कंपॅनियन म्हणून हवाय. मला त्याची गरज आहे किंवा त्यांनी माझं आयुष्य कम्प्लीट करावं म्हणून नको, पण त्यांनी माझी साथ द्यावी, मी त्याची साथ द्यावी म्हणून मला. भारी श्रुती, तू कसलं भारी बोलायला लागलीस. अरे मला सांग, अनेक फॅन्स तुला भेटत असतील, वेगवेगळ्या विषयांवर आपण गप्पा मारतो. अनेक फॅन्स तुला भेटत असतील. श्रुती आणि मी 15 वर्ष झाली असतील. खूप वर्ष झाली. आणि आम्ही इतके वेगवेगळ्या विषयांवर नेहमी भेटल्यावर बोलतो ना की सतत आमच्याकडे काहीतरी बोलायला असतंच असतं. हो. मी श्रुती मराठेला दर महिन्याला एका विशिष्ट तारखेला एक मेसेज करतो. काय करतो तुला मेसेज? श्रुती एक चांगली मुलगी आहे हा मेसेज करतो. श्रुती एक चांगली मुलगी आहे. आणि त्याच्यावर मी नेहमी त्याला उत्तर देते की हो बरोबर आहे तुझं. तर श्रुतीला खूप फॅन्स भेटतात, अनेक मराठी कलाकारांना किंवा अनेक कलाकारांना म्हणूया आपण फॅन्स भेटतात. ते फॅन्स मध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. तुला असे काही फॅन्स भेटतात सगळ्याच प्रकारचे, तर काही उदाहरणं सांगता येतील तुला? खूप आहेत. म्हणजे ना फॅन्स मध्ये सुद्धा कॅटेगरीज आहेत. आपण बेसिक कॅटेगरी मधून सुरू करू, जे छान असतात, ज्यांना कदाचित तुमच्याशी येऊन 4 शब्द बोलायचे असतात, फोटो काढायचे असतात आणि तुमच्या कामाचं कौतुक करतात आणि जातात. अशा फॅन्स बद्दल माझी कधीच काही तक्रार नसते, कारण खूप जेन्युइनली येतात, बोलतात आणि जातात. काही फॅन्स असतात जे खूप गोड असतात, कारण ते जेव्हा तुम्हाला भेटायला येतात ना ते थोडेसे घाबरून जातात आणि
घाबरल्यानंतर काय बोलायचं, कसं बोलायचं ह्याचं कदाचित अंदाज येत नाही त्यांना, पण त्याचाही राग येत नाही, कारण मला माहिती की त्यांचा अप्रोच जो आहे तो खूप जेन्युइन. एखादा किस्सा काही असं म्हणजे आता परवा मी एका लग्नात गेले होते, तर एक काका आले असं फोन घेऊन आणि माझ्याकडे बघून असं केलं, तर मला असं कळलं की मला काही कळतच नव्हतं की म्हणजे तर मी त्यांचा फोन बघितलं त्यांच्या हातात, असं म्हटलं ओ अच्छा फोटो काढायचा तुम्हाला, ते म्हटले हा, म्हटलं या. अनेक वेळा असं होतं की फोटो काढायला जातात आणि हात थरथरतो त्यांचा, हेही मला कळतं. सो अनेक वेळा मीच सेल्फी काढते की आपण सेल्फी काढून पण मी सेल्फी काढते. सो अशाही फॅन्स बद्दल माझी कधीच काही तक्रार नसते, खूप जेन्युइन येतात. पण काही फॅन्स असतात जे असे येतात आणि ऐका ना, माझी आई तुमची फॅन आहे तर एक फोटो पाहिजे, तर मला असं होतं की आई फॅन आहे तर मग तुम्ही कसं ओळखता मला? बरोबर आहे, तुम्ही ओळखता कारण तुम्ही मालिका बघता ना, काम बघता ना, मग ह्याच्यात कमीपणा काय तुम्हाला वाटतो की मी मालिका बघतो किंवा मी सिरियल बघतो किंवा मला माझ्या घरी एखादा चॅनल सुरू असताना माझी आई आणि माझी बायको जर बघत असेल तर मी पण जॉईन होतो आणि मी पण ते बघतो, त्यात कमीपणा काय? मग का तुम्हाला येऊन नाही माझी आई फॅन आहे म्हणून मला फोटो काढायचा? का सिरियल बायका जास्त बघतात असं काही? पण मग ते चूक काय आहे? बायकांनी बघितलं काय आणि पुरुषांनी बघितले काय? अख्खा कुटुंब बसून बघण्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? मग मी त्यांना नेहमी विचारते की मग तुम्ही कसे ओळखता? मी पण कधीतरी बघतो, म्हटलं मग हे बोला ना की मी कधीतरी बघितलीये मालिका किंवा तुमचे एपिसोड्स बघितले म्हणून मला तुम्ही आवडता, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. मग ते तर मग काही तर उद्धटच असतात की हा, म्हणजे एक असतं ना की ती ऍक्ट्रेस आहे, आपण ऑडियन्स होत ना, तर ऍक्ट्रेस आपल्यासाठीच काम करतात, तर आपण वाटेल तसं बोलू दे, काहीच प्रॉब्लेम नाही. आय ओन यू, यू डोंट ओन मी. देयर इज अ व्हेरी थिन लाईन. मी जरी तुमच्यासाठी काम करत असते, एक तुम्ही माझे ऑडियन्स जरी असाल तरी देयर इज अ थिन लाईन, आणि ती थिन लाईन मला वाटतं सगळ्यांनी सांभाळली पाहिजे. सो मग मी त्यांना कधीच भाव देतो. पण अधिकार आहे तुझ्यावर आमचा. पण म्हणून तुम्ही उद्धटपणे नाही ना बोलू शकत, हक्क नाही ना दाखवू शकत, हे समजू शकतो. मी मित्र मैत्रीण बायको आई वडील बहीण असं कोणी नाही ना तुझी. आपण एक सोशल स्पेस मध्ये भेटलो, काहीतरी चार गोष्टी बोलण्यात. मला असं नेहमी वाटतं की असं तुम्ही सगळ्यांशीच बोलता का? म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर किंवा कोणाला रस्त्यावर भेटल्यानंतर किंवा एक पर्टिक्युलर स्टेटसचं जर कोणी तुम्हाला भेटलं किंवा लग्नामध्ये जर कोणी तुम्ही असंच बोलता हक्काने की चल ग फोटो काढू? नाही, एक पद्धत असते ना तुमची बोलायची. मग ही पद्धत तुम्ही इथे का नाही वापरत? सो हे प्रत्येक माणसाच्या स्वभावावर अवलंबून आहे. ऍब्सोल्युटली, आणि त्याची काळजी घेतलीच पाहिजे. हे तुझं जे मत आहे ना श्रुती जितक्या म्हणजे ग्लॅमरस आणि बोल्ड असं म्हणून श्रुतीचे अनेक फोटो लोक त्याच्यावर काही कमेंट करतात, आवडतं, अनेक लोकांना ते आवडत असतं, तशी तिची मतं पण खूप भिन्न असतात. म्हणजे श्रुती तो किस्सा सांग ना सगळ्यांना. आपण एकदा गाडीतून जात होतो आणि अगदी रस्त्याच्या मध्यभागावरून एक माणूस चालत चालला होता, तर तू काय बोललीस त्या माणसाला, सांग ना लोकांना. सो मी त्याची थोडी बॅक स्टोरी, किस्सा काय झाला सांगते आणि माझं म्हणणं काय होतं ते सांगते. कारण मी हा किस्सा ना सोशल मीडिया टाकलं होतं आणि परत त्याच्यावर मी ट्रोल झाले होते हे मला आठवतंय. सो एक माणूस रस्त्याच्या मध्ये चालत होता आणि मी हॉर्न मारते आणि तो काही बाजूला होत नाही, तर मी त्याला म्हणाले की ऐका ना, मी गाडी फुटपाथवरनं चालवते, तुम्ही रस्त्याने चाला, कारण दोघं तर एकत्र नाही जाऊ शकणार आणि तुम्ही तो फुटपाथवर चालत नाही. मग मी माझी गाडी फुटपाथवर चालवते, तुम्ही रस्त्याने चाला. तो चिडला होता आणि हा किस्सा मी फेसबुकवर टाकला होता की असं, तर त्याच्यावर लोकांनी ट्रोल केलं होतं की तुम्ही काय मोठी लोक, तुम्ही कसे काय फुटपाथवर चालणार, म्हणजे जसं काय घरातनं उतरल्यानंतर आम्ही डायरेक्ट विमानातच बसतो, आम्ही रस्त्यावर चालतच नाही, असं नसतं ना. हे बेसिक आहे की जर जिथे आय ऑल्सो अंडरस्टँड द फॅक्ट की आपल्याकडे फुटपाथाची सोय सगळीकडे नाहीये, पण जिथे आहे तिथे तरी चाला फुटपाथवर. कारण माझ्या गाडीचा जर धक्का तुम्हाला लागला तर तुम्ही त्याचा डेफिनेटली इश्यू करणार की बाईने गाडी ठोकली मला, आणि त्याचा इश्यू झाल्यानंतर तो काय चुकलाय हा इश्यू बाजूला राहून मी कशी गाडी ठोकली याच्यावर चर्चा. पण मग तू असं रस्त्यात रिॲक्ट होतेस का?
लोकांना खूप खूप रिॲक्ट होते. मला तर ना अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे सिव्हिक सेन्स जो आहे ना तो इतका हरवलाय किंवा इतकं बेसिक सिव्हिक सेन्स शिकायची गरज आहे. म्हणजे मला जेन्युअनली विनोद कधी कधी वाटतं की शाळेत असताना आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक विषय होता जो अगदी 20 मार्काला होता. हो, इतिहासाच्या पुस्तकात शेवटची 2 पानं म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी आणि सिव्हिक्स असे 3 विषय होते. त्याचा एक 150 मार्काचा तो पेपर आहे. बरोबर. मला कधी कधी वाटतं 150 मार्काचा एक वेगळा सिव्हिक्सचा पेपर घेतला गेला पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे. कारण अल्जेब्रा, जॉमेट्री 150 मार्काचं देऊन किंवा शिकून त्याचा पुढे फारसा काही उपयोग होत नाही. पण सिव्हिक्स सेन्सचा डेफिनेटली उपयोग होणार आणि त्याची गरज आहे. खूप छोटे छोटे गोष्टी आहेत आपल्याकडे किंवा मुद्दे आहेत जे आपण चुकतो याचं भानच राहत नाही. मी खरं सांगते, आत्ता इथे येताना माझं भांडण होता राहिलं. कारण जर सिग्नल रेड असेल ना तर तुमची अपेक्षा असते की गाडीने थांबावं, जे आपण थांबतो का तर सिग्नल तोडला तर पैसे घेतील आपल्याकडे. पण व्हॉट अबाउट जेव्हा सिग्नल हिरवा असेल तर जे चालतायत रस्त्याने त्यांनी थांबावं. सगळ्यांना सिग्नल चालू असताना क्रॉस करायची जी घाई असते सतत, हात थांबून 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 थांबून, ह्याचा रिस्क फॅक्टर त्यांना कळतच नाही की गाडी एका स्पीड मध्ये असेल, तुमच्या हात दाखवून काय अचानक गाडी थांबणार नाहीये, ह्याचा सेन्सच नसतो. नाही, स्वतःच्या जीवाची भीती पण नसते. आणि हे पण नसतं की बाबा लाल असताना आपण क्रॉस करूया ना, ते सगळ्यात जास्त सेफ आहे. ग्रीन झाल्यानंतर मी निघणार आहे, मी बघणार नाही कोण क्रॉस करणार का नाही करणार. तुम्ही बघू शकता ना, तुम्ही थांबा ना. आणि हे मी माझ्यासाठी पण बोलते. म्हणजे मी फक्त गाडी चालवते आणि तर हे असं करा असं नाहीये. मी सुद्धा जेव्हा रस्त्याने चालत जाते ह्याचं भान ठेवते मी. आता ह्याच्यावर बरेच लोकांनी सांगितलं काय परदेशामध्ये ना पेडेस्ट्रियन्सना खूप इज्जत दिली जाते, आपल्याकडे दिली जात नाही, म्हणून हे असं करावं लागतं. पण बाहेर सुद्धा जेव्हा तुम्ही एक पेडेस्ट्रियन म्हणून जर एखादा नियम तोडला तर तुम्हालाही फाईन बसते. तुम्ही ग्रीन लाईट चालू असताना जर तुम्ही क्रॉस केलं तर तुम्हाला फाईन बसते. आपल्याकडे आहे का तसं? नाही, आपल्याकडे गाडीवाल्यांना फक्त फाईन. एक्झॅक्टली. अजून एक जे असं बाय डिफॉल्ट मत केलं गेलं की बायका वाईटच गाडी चालवतात, असं नाहीये. मी स्वतः उत्तम गाडी चालवते आणि अनेक माझे पुरुष मित्र जे आहेत दे वाउच फॉर इट की मी उत्तम गाडी चालवते. जर तुम्हाला पुरुषांचं जर हे हवं असेल, होकार हवा असेल त्याच्यावर, तर ते मान्यता हवी असेल त्याच्यावर, तर ते स्वतः म्हणतात मी उत्तम. असं नाहीये. मी असं म्हणत नाही की बायका चुका करत नाही ड्राईव्ह करताना, पण त्या चुका पुरुषही करतात. हायलाइट बायका होतात. मग हे म्हणजे आता इतकं प्रॉमिनंटली आठवतं की गेले जे काही 10-15 दिवसात रस्त्यावर सिव्हिक सेन्समुळे माझी जी काही भांडणं झाली त्यातले 80% पुरुष होते. तू नडते बिंदास. म्हणजे राईट लेनला उभं राहून लेफ्टला वळायचं असतं आणि आम्ही करतो ते वारीच ना. कारण आता मी डिसाईड केलं मला लेफ्टला जायचं, मी जाणारच. तू काय करते अशा? मग मी थांबवते. जेव्हा जेव्हा शक्य असतं तेव्हा थांबवते. शक्यतो भांडणं करत नाही कारण इट लीड्स टू नो वे. पण मी तुला सांगते काय करताय तुम्ही, राईटला तुम्ही लेफ्टला का जाताय? सिग्नल रेड असताना मागून जोर जोरात हॉर्न मारायचे का? सिग्नल रेड आहे ना. हे सगळ्या गोष्टी का? थुंकण्यावरनं तर मी मध्ये व्हिडिओज काढलेले. 1-2 व्हिडिओज तर असे जिथे मी रिक्षावाले स्पेशली मुंबईमध्ये म्हणते मी सिग्नलवर असे रेकॉर्ड करायला लागले आणि मी स्वतः बोलते याच्यामध्ये. मला वाटतं हा थुंकणं, मला वाटतं हा थुंकणं, मला 100% गॅरंटी आहे थुंकणं. 3, 2, 1 थुंकणं. इतकं सहज. मी 2-3 रिक्षावाल्यांबरोबर म्हणली तुम्ही का थुंकताय रस्त्यावर? तुमच्या बाबाचा रस्ता आहे. मी त्याच्याकडे असलेली पाण्याची बाटली त्या रस्त्यावर ओतायला लावली का तर हे इकडनं साफ कर. ही आहे श्रुती मराठे. हा तिचा बोल्डनेस लक्षात राहावा आणि त्यासाठीच मी तुला रिस्पेक्ट करतो. कारण हे प्रत्येकाने बोललं पाहिजे. फक्त श्रुतीचं काम नाहीये. उद्या तुमच्या माझ्या समोर अशी एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर आपण जाऊन त्याला बोललं पाहिजे. का थुंकतोयस? पाणी साफ कर. कदाचित तो पुढच्या वेळेला तुमताना श्रुतीचा चेहरा किंवा तुमचा चेहरा आठवेल. अगदीच. तू खूप महत्वाचा मुद्दा घेतलायस आता. म्हणजे व्यवस्थेला हा प्रश्न आहे खरं तर.
150 मार्काचं अल्जेब्रा आणि जॉमेट्री याचा प्रत्येक जण उपयोग करतोच असं नाही. पण सिव्हिक सेन्स जर 150 मार्काला जर दिलं आणि एखाद्या वर्षी मी नापास झालो तर कशात नापास झालो, तर सिव्हिक सेन्स मध्ये नापास झालो म्हणून माझं वर्ष राहिलं. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जे म्हणाले होते, तूच मला सांगितलं होतं. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणाले होते की तुम्हाला जर भारताचं भविष्य घडवायचं असेल तर बालवाडीमधल्या टीचर्स मध्ये इन्व्हेस्ट करा. त्याच्याने खूप फरक पडेल. 20 वर्षानंतर घडणारी पिढी एक चांगला देश घडवू शकेल. कधी कधी त्या मतांचा तुला तोटाही होत असेल. तुला असं म्हणण्यापेक्षा ऍक्टर्सला, कारण ऍक्टर्सनी कुठल्या कुठल्या विषयावर बोलायचं हे स्वतः ठरवलं पाहिजे किंवा लोकांनी ठरवलं पाहिजे, याच्यावर तुला काय वाटतं? मी इंस्टाग्राम बरंच बघते, बरेच रील्स बघते आणि बरेच कमेंट्स पण वाचते. मला हल्ली लक्षात आलं की आपलं मराठी ऑडियन्स ना सतत मराठी इंडस्ट्री मधल्या ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेसना किती वाईट बोलता येईल सतत, हे काय एम ठेवून आलेलं आहे. मला काही कळत नाहीये का. कारण गेले काही महिने मी जे काही कमेंट्स बघते ना, सगळ्यांना ऍक्टर्स ना कशी अक्कल नाहीये, त्यांना कसं काही कळत नाही, ते कसे दीडशहाणे आहेत, ते कसे तुला कोण ऍक्टर म्हणताय, तू कसली ऍक्टर आहे वगैरे, हे बोलून दाखवण्यामध्ये जो भारी वाटतं ते ना, मला कळत नाही हे कुठून येतंय किंवा काय येतंय. सतत ट्रोल करणं किंवा सतत कमीपणा दाखवणं की आम्ही ऍक्टर ऍक्ट्रेसेस कसे कुठल्याच लायकीचे नाही होत, हे का दाखवलं जाते मला कळत नाही. त्याला कोण जबाबदार असेल मला नाही माहिती. मला याचं म्हणजे कदाचित प्रेक्षकच याचे मला उत्तर देऊ शकतील, पण मला माहित नाही असं का होतं. कारण आपल्याकडे ना एकतर कुठल्याही बाबतीत स्वतःचं मत देणं हे स्वीकारलं जातं का, मला याची पण शंका आहे. म्हणजे एखाद्या टॉपिकवर जर मला बोलायचं असेल, फॉर एक्झाम्पल अगदी छोटं उदाहरण देते मी, मला भेंडीची भाजी नाही आवडत हे जर मी सांगितलं तर हे माझं मत आहे ना. मला भेंडीची भाजी का नाही आवडत, तर नाही आवडत बाबा, अमुक अमुक गोष्टीत म्हणून नाही आवडत, हे समजून नाही घेतलं जात. अरे बहिणीला भेंडीची भाजीच नाही आवडत, अक्कलच नाही लागत, तुला भेंडीची भाजी नाही आवडत काय रे यार, आणि स्वतःला ऍक्टर म्हणते भेंडीची भाजी नाही आवडत तुला. म्हणजे मला हे कळत नाहीये त्यांचं की सतत वाईटपणा दाखवतो. प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं की तुम्ही मराठी कलाकार आम्हाला आमच्या घरातले वाटतं. अक्कल काढण्यामध्ये काय आपण घरातल्यांची अक्कल नाही काढत. हो, किंवा जरी तुम्हाला सांगायचं असेल की एखादं मत हे तुमचं नाही पटलं, ती सांगण्याची पण एक पद्धत असते. लिफ्टचं बटन दाबलं की दारापाशी जाऊन उभं राहायचं, आणि मग आतली जी लिफ्टच्या आतली जी माणसं आहेत ना ती अशी 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 करून बाहेर येणार, पण त्यांचा हक्क पहिला बाहेर यायचा, ते लिफ्ट मध्ये आहेत ना, त्यांना येऊ दे बाहेर, मग तुम्ही जा. ते एनिवे तुम्हाला घेतल्याशिवाय लिफ्ट जाणारच नाहीये. किंवा सतत लिफ्टचं बटन दाबायचं म्हणजे लिफ्ट लवकर येईल असं नाही ना होत. इम्पेशन्स. तू अनेक ठिकाणी लोकांना तोंडावर बोललेली आहेस, म्हणजे प्रेक्षक असतील किंवा कोणीही असतील तर ते तुमच्या तोंडावर येऊन काहीतरी सांगतात, त्यांना काहीतरी बोलायचं असतं, पण ते तिसऱ्याशी बोलत असतात. अशा वेळेला तू बरोबर त्यांना ऐकवतेस. कुठून येतं हे धाडस? रात्री घरी गेल्यानंतर जेव्हा दिवसभराचा विचार करतो तेव्हा असं एक वाटतं की अरे इथे बोललं पाहिजे होतं ना, आता त्याच्याबद्दल विचार करून काय पॉइंट आहे, पण तेव्हा सुचत नाही आणि आता सुचते. ओव्हर द इयर्स असं लक्षात येतं की तिथे जर आपण जिथे गरज असेल तिथे जर बोललो ना तर मग पुढे त्याच्यावर काही असे एक्स्ट्रीम ऍक्शन्स होत, तिथल्या तिथे त्या गोष्टी भीड बॅग न ठेवता बोलून टाकायचं. मराठी इंडस्ट्रीमध्ये तू काम केलंयस आणि तू साऊथच्या इंडस्ट्रीमध्ये पण काम केलंयस. भविष्यात तू आणखीन बॉलिवूडमध्ये पण मोठ्या मोठ्या भूमिका करशील मला खात्री आहे. पण मला असं तुला विचारायचं की मराठी फिल्म इंडस्ट्री आणि साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुला काय फरक जाणवला? अप्रोचचा फरक आहे, प्रोसेसचा फरक आहे, गोष्टी म्हणजे एखाद्या रोलसाठी फिल्मसाठी आपण जी तयारी करतो त्याच्यामध्ये फरक आहे, शूट करण्यामध्ये फरक आहे, पोस्ट प्रोडक्शनचं एवढं नाही म्हणता येणार पण डिटेलिंग मध्ये मला वाटतं थोडासा फरक आहे.
आणि पण सगळ्यात जास्त अप्रोच मध्ये म्हणजे आता आपण पाहिलं की मराठी कलाकारांना ज्या पद्धतीचं त्यांच्या ऍक्टिंग स्किल्समुळे सध्या अॅनिमल सिनेमामुळे उपेंद्र लिमये यांचं जे काही कौतुक केलं मला आणि तो उपेंद्र भयंकर आवडला होता. त्या एकच सीन केलाय उपेंद्रनी अॅनिमल मध्ये, पण इतका तगडा केलेला आहे. तर तू उपेंद्रला सांगू शकते. मी फोन करणार उपेंद्रला. तू उपेंद्रला सांग ना. पण काय उपेंद्र कमाल कमाल, म्हणजे रणबीरकडे लक्ष जातच नव्हतं माझं फक्त. उपेंद्र लिमये श्रुती मराठे काय बोललं ते रणबीरला सांगा. ओके. तर उपेंद्र लिमयेसाठी एक साऊथचा मोठा दिग्दर्शक थांबला होता. मराठी कलाकारासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी आता मराठी कलाकार म्हणतच नाही, कलाकारासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कुठलाही दिग्दर्शक तुमच्यासाठी थांबतो. हो. अरे असं कधी तुझ्या बाबतीत? डेफिनेटली. आय वॉज गोइंग टू कट यू अँड टेल यू की हे घडतं, हे साऊथ मध्ये घडतं की एखादं कॅरेक्टरसाठी जर तुम्हाला अप्रोच केलं गेलं असेल तर दे मेक शुअर की तुम्ही त्या फिल्म मध्ये काम कराल आणि तुमच्यासाठी थांबतात ते. मी आता एक तेलुगू फिल्म करते, त्याचे डिटेल्स आता नाही सांगू शकत अनफॉर्च्युनेटली, पण मी सांगेन ती फिल्म कशी मिळाली, आपण त्याच्यावर नंतर येऊया. त्या फिल्मचं शूट एका पर्टिक्युलर तारखेला होणं अपेक्षित होतं, कारण अनेक बाकी मोठ्या मोठ्या कलाकार त्या फिल्म मध्ये आहेत, त्यांच्या तारखा घेऊन ठेवल्या आणि नेमकी ती तारीख माझ्याकडे नव्हती, कारण मी ऑलरेडी एका दुसऱ्या फिल्मसाठी शूट करत होते, हिंदी फिल्मसाठी शूट करत होते. आणि मला असं झालं की अरे यार, असं नाही कधी झालं पाहिजे की ती एक तारीख नाहीये म्हणून काम गेलं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. मी खूप निराश होते. मला असं झालं की यार ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडनं गेलेली. आणि पण जे कास्टिंग डायरेक्टर आहेत ते गॉट इन टच विथ मी आणि ते मला म्हणाले की ह्या तारखेला नाही, मग ह्या तारखेला आहेस का? तर मी म्हटलं हो ठीक आहे, मग ह्या तारखेला करू. आणि मला आय वॉज इन शॉक की माझ्या एकटीसाठी इतक्या बाकी लोकांच्या तारखा परत घेऊन ते शूट शिफ्ट करून एका वेगळ्या तारखेला तुम्ही शूट केलं. बाकी पण सगळे आणि बाकी सगळे मोठे कलाकार हिंदी आणि तेलुगू मध्ये फॉर्च्युनेटली त्यांच्या तारखा पण ऍडजस्ट झाल्या आणि ती डेट शिफ्ट करून एका वेगळ्या दिवशी मी ते शूट केलं आणि ते घडलं. ते घडलं. सो दिग्दर्शक तुझ्यासाठी थांबला. डेफिनेटली. सो ही ब्रेकिंग न्यूज आहे की अॅनिमल सिनेमामध्ये जसं उपेंद्र लिमयेसाठी दिग्दर्शक थांबला होता, तसंच येणाऱ्या एका खूप मोठ्या प्रोजेक्टसाठी दिग्दर्शक श्रुती मराठेसाठी थांबलाय. हे सगळं सांभाळून तू पुण्याला जातेस. दर गणपतीमध्ये 10 दिवस तू पुण्याला जातेस आणि लक्ष्मी रोडवर मिरवणुकीमध्ये ढोल वाजवतेस. हो. मला खूप आवडतं. म्हणजे ह्याची सवय कशी लागली, कधी लागली, एक म्हणतात ना की एडिक्शन असतं ते, तर एक प्रकारचं माझ्यासाठी ढोल ताशा एडिक्शन आहे. एक ऊर्जा मिळते, एक समाधान मिळतं, एक वेगळाच आनंद मिळतो. म्हणजे मी नेहमी गौरवला सांगते की वर्षभरातले जर काही क्षण किंवा काही दिवस जे सगळ्यात आनंदात असतात, जर तुम्हाला विचारलं तर गणपतीचा 10 दिवस असतात. मी नेहमी त्याला सांगते. आणि पण पहिलं वर्ष मला अजून आठवते किंवा तेव्हा ढोल कसा वाजवायचा, कसा बांधायचा काहीच माहिती नव्हतं. तू 10 वर्ष झाली, मी इतकी शिकलीये, इतक्या ठिकाणी ढोल वाजवतो. आता मला म्हणजे एक वेगळी मजा येते. एक शिकण्याची मजा होती, आता शिकलीये, आता ती वाजवण्याची मजा येते. या ढोल वादनाने तुला काय दिलं? ही तेलुगू फिल्म मला कशी मिळाली हे तुम्हाला डेफिनेटली सांगणार आहे. तर ही तेलुगू फिल्म मला ऍक्च्युअली माझे ढोलचे फोटोज बघून मिळाले. ढोलचे फोटो बघून तेलुगू फिल्म मिळाली? हो. सो 2022 मध्ये माझे बरेच ढोलचे फोटोज व्हायरल झाले होते आणि ते झाल्यानंतर कट टू 2-3 महिन्यानंतर, कारण ते बरेच महिने व्हायरल होते, 2-3 महिन्यानंतर मला फोन आला की अशी एक आता जी तेलुगू फिल्म करते त्याच्या प्रोडक्शन हेडचा फोन आला की अशी एक फिल्म आहे आम्ही करतोय, तर तुम्हाला भेटायचं. तर आधी मला प्रँक कॉलच वाटलं, म्हणजे का, म्हणजे मला कोणी फोन करेल डायरेक्टली साऊथ मधनं मोठी फिल्मसाठी आम्ही पण फोन. तर मी म्हटलं अच्छा ओके. तर म्हटलं नाही, मग तुम्ही येऊन कधी भेटू शकता? तर म्हटलं अच्छा, हे भेटण्याचं बोलतात, म्हणजे हे नुसतं फोन नाही, याचं भेटण्याचं सिरियस आहे. तर मी म्हटलं की मी येऊन भेटू शकते, कधी सांगा. मग ते म्हटलं की या तारखेला तुम्ही हैदराबादला याल का? म्हटलं हो येते. मग त्यांनी तिकीट बुक केलं, मी हैदराबादला गेले.
मी डिरेक्टरना भेटली, डिरेक्टरनी अख्खी स्टोरी मला समजून सांगितली, स्टोरी नंतर माझं कॅरेक्टर काय ते सगळं समजून सांगितलं. हे सगळं झालं, फायनल झालं, कमर्शियल्स बद्दल बोलणं झालं, कॉन्ट्रॅक्ट काय होणार ते सगळं बोलणं झालं. आणि तो दिवस आला जिथे आम्ही पहिला दिवस माझा शूटिंगचा जी तारीखच मॅच होत नव्हती. जो किस्सा मी आता तुला सांगितलं की ते सगळं होऊन आता शूट सुरू करायचंय आपण. आणि असं झालं की या तारखेला करायचं. म्हटलं अरे नाही हे मी या तारखेला. सो यू कॅन इमॅजिन मला कसं वाटत गेलं की अरे एवढं सगळं झालं, एवढं सगळं जाऊन त्यांना भेटून आले, माझा रोल सांगितला, मग सगळं झालं आणि आता कदाचित नाही होणार का तर माझी ती तारीख मॅच होत नाही. एक तारीख एक. खूप मोठं प्रोडक्शन हाऊस, खूप मोठी फिल्म, खूप मोठा दिग्दर्शक, खूप मोठे को ऍक्टर्स, देशात जगात माहिती असलेले. सांग की काय? सांग ना. बरं ठीक आहे, वाट बघू. श्रुती सांगेल, मीडियामध्ये येईल, पण त्यावेळेला तुम्ही हा आरपारचा इंटरव्ह्यू बघा. आमचा एक सीन होता जिथे आम्ही खाली असे जेवायला बसलो आणि शॉर्टच्या मध्ये पहिला प्रश्न तरी काय विचारला असेल, हाय हॅलो ऑफकोर्स सगळं झालं आमचं. मला वाटत की मला ते म्हणतात की किती वर्ष झाली तू डोळे वाजवतीस का. मला असं की म्हटलं तुम्हाला कसं माहिती. नाही मी फोटोज बघितले तुझे, मला डिरेक्टरने तुझे फोटोज दाखवले आणि आमची चर्चा चालली होती की ह्या रोलसाठी कोणाला फायनल करायचं. आणि तेव्हा तुझे सगळे असे फोटोज ठेवले होते, हे फोटोज आहेत, तेव्हा तुझे सगळे फोटोज बघितले. कलावंत ढोल ताशा पथकामध्ये श्रुती गेले 10 वर्ष नित्य नियमाने पुण्याला जाते आणि गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये दंग होऊन ढोल वाजवायचे. क्या बात आहे. मराठीमध्ये देखील तू खूप काम केलंयस आणि जसे साऊथला काही प्रथितयश दिग्दर्शक आहेत, त्यांच्या टीम्स आहेत, तशा मराठीमध्ये पण प्रथितयश दिग्दर्शक आहेत आणि त्यांच्या पण टीम्स आहेत. मध्यंतरी तू त्यावरही बोलली होतीस, एक कंपूशाही किंवा कॅम्प्स, यावर तुला काय तुझं मत? मी ना त्या कॅम्प्स कडे नंतर येते. म्हणून मला सगळ्यात आधी असं वाटतं की मराठीमध्ये कास्टिंग डायरेक्टर सुरू केले पाहिजे. कारण काय होतं, कॅम्प जरी असले ना आणि त्या कॅम्पचा एका पॉइंट नंतर प्रॉब्लेम असा होतो की मग स्वतःच्याच मित्रमैत्रिणींना त्याच्यामध्ये कास्ट केलं जातं, ते जर त्या कॅरेक्टरला सूट होत असले किंवा नसले तरी. आणि ह्याचा विचार केला पाहिजे की एखादा नट किंवा नटी या कॅरेक्टरला सूट होतोय का नाही होतोय. केवळ मित्र आहे म्हणून, केवळ मित्र किंवा केवळ मैत्रीण किंवा एका ग्रुपमध्ये शूट करत नसताना कदाचित चांगली मैत्री झाली असेल, एक ग्रुप म्हणून हँगआउट करत असतील, नॉट नेसेसरी ऑफ फिट फॉर दॅट. म्हणून आपल्या मराठीमध्ये सुद्धा ना कास्टिंग डायरेक्टर्सची खूप गरज आहे. की माझ्याकडे जर पैसा ना तर मी चित्रपट प्रोड्यूस करू शकेन. इतकं सोपं नाहीये ते. खूप त्याच्यामध्ये ऍस्पेक्ट्स आहेत, पैलू आहेत जे कन्सिडर करून एखादा चित्रपट बनवायला. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ऍज अ प्रोड्युसर तुम्ही ठाम असलं पाहिजे की मला माझा चित्रपट अशा पद्धतीनेच पाहिजे. जर तुमच्या एका दिग्दर्शकाचा इन्फ्लुएन्स आला किंवा त्या ऍक्टरचा इन्फ्लुएन्स आला आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर वाद गेलात ना तर तुमचा चित्रपट संपलाय. हे विजनच नसतं. जे वन टाइम प्रोड्युसर्स म्हणून येतात, ज्यांच्याकडे पैसा असतो, हे नाही विजनच नसतं. बघ आपल्याला एक चित्रपट करायचा आहे, हे ऍक्टर पाहिजे, ही ऍक्ट्रेस पाहिजे, काय करायचं बोला. इतकं सोपं असतं तर काय होत. नाही सोपं नाहीये ते. इतकं सोपं नाही. इट्स नॉट. तुला माहिती कारण तू यू हॅव सीन इट. मला सांग तू, हा माझा उलटा प्रश्न आहे तुला, किती प्रोड्युसर्स परत आलेले किंवा किती प्रोड्युसर्सची नावं माहितीये. कारण इफ आय एम नॉट रॉंग एक साधारण वर्षाला 150-200 चित्रपट शूट होत असतील. हो बरोबर. रिलीज किती, 100-150 होत असतील. 100-150 रिलीज होतात. त्याच्यातले किती प्रोड्युसर्स करतात? 2-3-4 प्रोड्युसर्स परत येतात. बाकी 96-97 प्रोड्युसर पुन्हा आपल्या बिझनेस मध्ये जातात. आणि खरं तर याच्यावर खूप डीप विचार करण्याची गरज आहे की याच्यामुळेच आपला मराठी चित्रपट चालतोय का नाही चालत आहे का. चित्रपट काय चालत नाही. इतकं अबंडन्स मध्ये येतोय, जी क्वालिटी देतोय ती चांगली देतोय का, याचा आपण पण विचार केला पाहिजे. म्हणून श्रुतीला मी या आरपारच्या प्लॅटफॉर्मवर बोललो, कारण हा प्लॅटफॉर्मच आरपार बोलण्याचा आहे. त्याच्यावर ह्या तुझ्या बोलण्यावरती देखील खूप कमेंट्स आता खाली येणार. मला इनफॅक्ट मी इथे यायच्या आधी मला असं वाटत होतं की मी इतकं, कारण तू मित्र आहेस आणि आपण एकमेकां जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा इतकं व्यक्त होतो
आणि मला असं मी स्वतःला येताना सांगत होते की श्रुती खूप जास्त व्यक्त होऊ नकोस, कारण हे सोशल मीडियावर जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचं काय होणार आहे माहिती नाही. तर जसं मगाशी म्हणाले की आपलं मराठी ऑडियन्स काय बोलते ही अक्कल नाही हे बोलायला तर पण त्याला काय म्हणजे सगळ्याच पद्धतीचे प्रेक्षक किंवा सोपं आहे ना आता हातामध्ये. मी काय व्यक्त व्हायचं मला असं वाटतं की तूच म्हणाली होतीस काहीतरी पैसे लावले पाहिजेत. हो येस, प्रत्येक कमेंटला त्या सोशल मीडियावर पैसे दिले पाहिजेत. म्हणजे बरोबर फिल्टर होऊनच त्याच्यावर कमेंट्स येतील किंवा 1-2च येतील. जे काय आता एक लाईन सुरू झालेली आहे कमेंट्स करण्याची ती बंद होईल. गुड आयडिया. फेसबुक आणि इंस्टाग्रामने एक कमेंट करायचे पैसे लावले पाहिजेत असं सांगतायत श्रुती मराठे. मग किती कमेंट येतील ते बघू. किंवा उलट चांगले कमेंट केले तर तुम्हाला पैसे मिळतील. तर 2024 हे तुझ्यासाठी खूप महत्वाचं वर्ष आहे, कारण तू ज्याचं नाव सांगत नाहीयेस असा एक खूप मोठा सिनेमा जो जगात गाजणार आहे अॅनिमल सारखा, त्याचा तू एक महत्वाचा भाग असणार आहेस. नाही सांगत ते नाव पण तो 2024 मध्ये येणार आहे ना. 2024च्या निवडणुकीला जसं म्हणतात की माधुरी दीक्षितला कोणीतरी विचारणार आहे, कुठला तरी पक्ष उमेदवारी देणार आहे, तर श्रुती मराठेला कुठल्या मतदारसंघामधून आमदारकीचं तिकीट ऑफर झालं तर? धन्यवाद, थँक्यू. पण मी का, कारण मी जे आता करते ते खुश आहे आणि मला असं जेन्युअनली वाटतं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कलाकारांमध्ये जात ही प्रकार नसते. मग आता श्रुती मराठे सध्या मराठा आंदोलन म्हणूनच सांगते की हे आता छान आहे इंडस्ट्री. ह्याच्यामध्ये मला वाटत नाही आपल्या इंडस्ट्रीमध्ये या गोष्टींची चर्चा होते किंवा या गोष्टींमुळे कामच नाही द्यायचं असं होत नाही आपल्याकडे. सो ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे जात असू दे किंवा एखादं पॉलिटिकल तुमचं ओपिनियन असू दे, मी ह्या गव्हर्नमेंटला सपोर्ट करतो किंवा ह्या गव्हर्नमेंटला सपोर्ट करत नाही, ह्याच्यावर जरी वाद चालू असले तरी तू काँग्रेसला सपोर्ट करतो का तू बीजेपीला सपोर्ट करतो ह्याच्यावर चर्चा करून सुद्धा आता काम नाही द्यायचं असं तर होत नाही आपल्याकडे. नाही, सो हे चांगलं आहे, होत नाही ते आणि ते तसंच नाही. पण मी अशासाठी विचारतोय की इतकी तुझी ही जी मतं आहेत की तू आरपार चॅनलवर मांडते, उद्या तू विधानसभेत अधिवेशनामध्ये जरी मांडलीस. नाही, मला आरपार मध्ये जास्त आवडेल मांडायला. श्रुती, आरपार एवढं तू बोलतेस तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की एक मुलगी म्हणून तुला कुठे लिमिटेशन, मुलगी असल्याचे लिमिटेशन जाणवले का या संपूर्ण करिअरमध्ये? खूप नाही, थोडे जाणवले असतील. पण मला असं वाटतं ज्या बेसिकली मुली शांत इंट्रोवर्ट असतात ना त्यांना कदाचित हा प्रॉब्लेम येत असेल. तुम्ही जर ठामपणे एखादी गोष्ट जर सांगितली तर एवढा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे मी उदाहरण देते. अनेक वर्षांपूर्वी एक कास्टिंग काउटचा एक्सपिरियन्स मला आला होता मराठीमध्ये. म्हणजे आणि काम करून काही वर्ष झाली होती. म्हणजे अगदी असं नव्हतं की मी खूप नवीन होते, नोन होती मी तेव्हा. आणि तेव्हा हा अनुभव आला होता. तर बरेच जणांना असं एकतर आपल्या इंडस्ट्रीबद्दल गैरसमज आहे का मला माहिती नाही की नटी अवेलेबल असतात. एकतर हे ऐकायलाच इतकं घाणं वाटतं रे, नटी अवेलेबल असतात. हे कोणी पसरवलं, हे कुठून सुरू झालेलं आहे? किंवा एखादं काम मिळवण्यासाठी तुम्हाला अमुक गोष्टी कराव्याच लागतात, हे कुठून आलंय? मला अजूनही आठवतंय एका चित्रपटासाठी ते फायनान्सर मला भेटायला आले होते. फायनान्सर? हा, जे ते फिल्मसाठी फायनान्स करणार होते. आणि ते म्हणाले की ही फिल्म करायची, अमुक तमुक सगळं झालं. आणि मग त्यांनी मला विचारलं की तुझं मानधन काय आहे या फिल्मसाठी? तर मी सांगितलं की अशा एक्स अमाऊंट आहे. तर त्यावर आम्ही दोघंच बोलत होतो. त्यावर त्यांनी मला सांगितलं की अच्छा, पण तू जर हे केलंच ना माझ्यामध्ये तर मग मी हे अमाऊंट नक्की देतो. हे तोंडावर सांगितलं. असं बोलले तोंडावर? हो, आपण ह्याच्यात काहीतरी करूया, मग मी ही अमाऊंट नक्की देतो. तर एक 2-3 मिनिटासाठी मी कम्प्लिटली ब्लँक झाले. कारण मला तर घाम यायला लागला. मला कळतच नव्हतं, कारण कधी आधी झालं नव्हतं असं. त्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं, काय बोलायचं मला कळत नव्हतं. मी 2 मिनिटं अशी ब्लँक झाले. आणि मग मला असं की नाही यार, याच्यावर काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. तर मग मी म्हटले की अच्छा, म्हणजे मी ह्या भाषेत बोलले, ह्या भाषेत त्याच्याशी मी म्हटलं अच्छा, म्हणजे मी जर तुमच्याबरोबर झोपले तर तुमची बायको लीड ऍक्टर बरोबर झोपणार का? असं बोललीस?
पण आय जस्ट कुडंट टेक इट. आणि त्यांचं असं की काय बोलतेस, हो म्हणजे ही बार्टर सिस्टम जर सगळ्यांसाठीच असेल ना तर मग इट शुड बी दॅट वे ना. क्या बात. ते म्हटले नाही असं म्हटलं की कुठनं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की असं काहीतरी करू शकतो किंवा मी असं काहीतरी करते. थोडा तरी अभ्यास करा कोणाशी बोलताना. क्या बात. मानलं तुला. ही अशी आरपार बोलणारी श्रुती मराठे आणि ही होती श्रुतीच्या मन की बात अर्थात वुमन की बात. श्रुती, भविष्यामध्ये श्रुतीशी बोलताना विचार करून बोललं पाहिजे चुकीच्या लोकांनी. आणि जर का स्ट्रेट तुमचे इंटेन्शन चांगले असतील तर श्रुतीसारखी गोड मैत्रीण. अगदीच अगदीच. म्हणजे फॉर्च्युनेटली विनोद माझ्या आयुष्यात इतके जेन्युइन फॅन झालेले जे जेव्हा केव्हा मी बाहेर जाते किंवा सोशल मीडियावर जे माझ्याशी बोलतात ते 90% हे इतके छान आणि चांगले. सो आय एम ब्लेस्ड. म्हणतात ना, आय एम ब्लेस्ड विथ गुड जेन्युइन फॅन्स. 10% तर सगळीकडेच इकडे तिकडे असतात. त्यांच्यासाठी उत्तर द्यायला मी तयार आहे. क्या बात आहे. ही होती श्रुती मराठे आणि वुमन की बात मध्ये पुढच्या एपिसोडला आपण एका नवीन सेलिब्रिटीला भेटू. पण तोपर्यंत श्रुती तुझ्या त्या सिनेमाचं नाव सांग. नाही कॅमेरा बंद झाल्यानंतर लगेच एनिवे तुझा तो सिनेमा जेव्हा येईल त्यावेळेला आपण एक वेगळा इंटरव्ह्यू करू नक्की. कारण आता जसे उपेंद्र लिमये सगळीकडे उपेंद्र लिमये दिसतात तसे तो सिनेमा खूप मोठा आहे. तो सिनेमा आल्यानंतर पहिला इंटरव्ह्यू तू मला देणार आहेस हे मला आरपार प्रॉमिस दे. हक्काने फोन करणार विनोद, चला इंटरव्ह्यू करूया. क्या बात आहे. थँक्यू सो मच. तुला मजा आली का इंटरव्ह्यूला? खूप मजा आली. म्हणजे एक पॉइंट होता की एक वाटायला लागलं खूप जास्त बोलते का मी, पण म्हटलं नाही यार विनोद आहे. विनोद बरोबर खरं नाही बोलणार तर थँक्यू सो मच. आय एम ऑनर्ड. मजा आली तुझ्याशी खूप गप्पा मारून. मलाही कुठं असं कुठेही समोर कागद पेन नाही, तुझ्याशी गप्पा मारतोय आणि ठरवून प्रश्न कुठले नाही तर आपण फ्लो मध्ये ते आपली केमिस्ट्री. ओके, थँक्यू. नमस्कार, मी श्रुती मराठे. आरपार या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याच्यात वुमन की बात ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. माझ्या मनात काय काय होतं, काय काय मला वाटतं हे मी सगळं व्यक्त केलेलं आहे. हा एपिसोड सुद्धा तुम्ही नक्की बघा.